आ? थोडं हसतात काय, खिदळतात काय? आनंदीला मूल होणार नाही याचं दुःख आणि राग आहे ना, तो फक्त दाखवण्यापुरता होता तुमचा. नाटकात सगळी नाटक. एवढं काय हसण्यासारखं? आनंदी कुठे आहे? आनंदी, आनंदी, आनंदी. काय हे? तुझ्या सासूबाई तुला मुद्दाम त्रास देत आहेत ना? मीच म्हटलं की पसारा आवरते. पसारा झाला होता की केलाय? नाही रमाताई, घर म्हटलं की पसारा होणारच ना. नाही, मला माहितीये ना, तुला त्रास देण्यासाठी हा पसारा मुद्दाम केलाय. रमाताई, अहो मी स्वतःहून त्यांना म्हणाले की मी आवरते म्हणून. त्यांनी काही नाही सांगितलंय मला. आनंदी, हात दाखव तुझा. दाखव हात. हाताला लागलं असताना पसारा झालाय म्हणून तू आवरायला घेतेस ना? मला माहितीये तुझी सासू तुला त्रास देतेय. रमाताई, अहो असं काही नाहीये. असंच आहे. बाजूला हो. नाही नाही, मला माझं काम करू द्या बरं. 1 मिनिटात करते ना सगळं. हा नाही, तुम्ही काही करायचं नाही. रमाताई होत्या माझ्यावर चिडल्यात ना. मला मूल होत नाहीये, या सगळ्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं वाटतंय ना त्यांना. मग हे सगळं तुम्ही जादून 1 मिनिटात नीट करून द्या. पण त्यांचा राग कमी होणार आहे का? मला माझं काम करू दे रमाताई. मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटतेय, पण करू द्या मला माझी काम. आणि ऐका, सर आज काय आर्ग्युमेंट झाली सर. अहो पुढची जी तारीख दिली ना सर, ती फक्त फॉर्मॅलिटीसाठी. बाकी केसचा निकाल तर आपल्याच बाजून लागल्याचा माहिती सर. अहो तशी कोर्टावर चर्चाही सुरू होती. असं नसतं रोहन. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कधीच समजायचं नाही की आपण जिंकलेलो आहोत. आता पुढची तारीख दिली म्हटल्यानंतर समोरचा वकील डेफिनेटली काही ना काहीतरी करू शकतो. हो सर हो. बरं ऐक, आता या केसचं काम झालंय पण परवाच्या केसचं काम बाकी आहे. मी ऑफिसला चाललोय, तू येतोयस? येस सर. चल. तो हा सर. नाही काही नाही. राघव चल लवकर घरी चल. अरे तुझी आई आनंदीला खूप कामं सांगते, छळ करते तिचा. काय 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 सर? नाही काही नाही. मग कोणाशी बोलत होता? नाही काही नाही. मी घरी जातो. सर पण आपण आता ऑफिसला निघणार होतो ना. अरे नाही रोहन, काय आहे ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलंय. मला घरी जावंच लागेल. तेव्हा तू ऑफिसला जा, मी तुला नंतर जॉईन होतो. ठीक आहे? जा. ठीक आहे. रमा, तू आनंदीच्या काळजीपोटी इथे येऊन मला भेटण्याने काही होणार नाहीये. मला माहितीये तुला तिची काळजी आहे. अगं पण आनंदी आता त्या घरामध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ते राहते आणि आनंदीचं आणि आईचं जे काही नातं आहे ना, ते तुझ्या आणि आईच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. उगाच काहीतरी गैरसमज करून घेतेस आणि इथे येऊन मला भेटतेस. हे बघ, तुला काही गैरसमज करून घ्यायचे ते करून घे, मला काही हरकत नाहीये. पण आहे ना, माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन मला भेटत जाऊ नकोस. माझ्या कामावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय. राघव तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू तुझ्या आईला आई म्हणून ओळखतो, पण मी तुझ्या आईला सासू म्हणून ओळखते. आणि ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे मला चांगलं माहिती. मी चूक केली आणि त्यांचं ऐकलं म्हणून. पण आनंदीच्या बाबतीत हे सगळं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून एवढंसं काहीतरी झालं ना की लगेच मी तुला सांगायला येते. पण आता जे झालंय ना ते एवढंच नाहीये. कहर केलाय त्यांनी. बरं ठीक आहे, आपण जाऊया. पण ह्या पुढे हे असं काही सांगण्यासाठी आहे ना, तू माझ्या ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये नको येत जाऊ. अगदीच काही महत्वाचं तुला सांगायचं असेल ना तर मला फक्त कल्पना दे, एवढी पुरेशी आहे. बरं बाबा, नाही येणार मी तुझ्या ऑफिसमध्ये. हे बघ, आता ना असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम, उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही का? नाही हा, सासूवर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवेल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो.
काय 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 झालं आता लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई? झटकला म्हणजे झालं लावून ना, आता काय फुंकर घालत बसू का? तुला लावायचंय घे, लाव लाव लाव, अजून लाव, अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे, इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. हे बघ आता ना, असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम, उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही काय नाही? हा, कसासूर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो. ऐक, काय 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 झालं आता लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई? झटकला म्हणजे झालं लावून ना, आता काय फुंकर घालत बसू का? तुला लावायचंय घे, लाव लाव लाव, अजून लाव, अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे, इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. काल आई हिला एवढं बोलली, हाताला लागलंय काम करू नकोस, तरीही लागलेच कामाला. खरंच आई काल जे बोलत होती ते मनापासून बोलत होती ना? की रमा सांगते तसं नाही, रमाचं हे ऐकून नाही चालणार. खरं काय आणि खोटं काय हे आनंदीकडूनच कळेल. झालं आवरून? चहा टाकते हा पटकन. पटकन नको, आरामात. आई काय तुझ्या हातचा चहा पित नाही, त्यामुळे घाई करायची काही गरज नाहीये. जोपर्यंत आई तुझ्या हातचा चहा पिणं पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत सगळं अगदी निवांत होऊ दे. निवांत नाही राहायचंय मला आईंसाठी चहा करायचा आहे. मला खूप आनंद मिळतो आणि मला एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे, आईंनाही माझ्या हातचा चहा खूप आवडतो. माहितीये, नको ना काळजी करस. आई आहे ती, फार दिवस तुझ्या चहाशिवाय नाही राहू शकणार ती. बरं, काय आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन काय विशेष नाही. असं का विचारताय? नाही, विशेष नाही का, मी सहज विचारलं. आई तुला त्रास नाही देत ना? आनंदी, हा बदाम भिजू घातले होतेस? हे घ्या, आलेच मी, आलेच एक मिनिट. माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, तुझ्यासाठी. हे बदाम तुला खायचे. तब्येत चांगली ठेव, कळलं? या मधल्या गोंधळामध्ये तब्येतीची हेळसांड झालेली आहे. शक्ती वाढली पाहिजे. तब्येतीची कारणं नको आहेत मला. खा. तुम्ही खा, उद्या माझ्यासाठी भिजवेन मी. नाही, हे माझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी. घे. हा, राघवा, काय म्हणत होतास तू? मी कुठे काय म्हणत होतो, मी ऑफिसला निघालो होतो. चालू द्या तुमचं. येतो आई, येतो. हा.